नमस्कार मंडळी, मी सचिन वारुळकर माझ्या या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत करतो। स्कॉलरशिप परीक्षेसाठी वर्ग 5 आणि वर्ग 8 यासाठी आपण काही लेक्चर्स आणि 2 कोर्सेस सुरू केले आहेत आपल्या ESW लाईव्ह आणि सचिन वारुळकर ह्या ॲपमध्ये। प्रस्तुत लेक्चर हे स्कॉलरशिप वर्ग 5 मध्ये असणारा पहिलं जे चॅप्टर आहे गणिताचं नंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह। नंबर हा पहिला टॉपिक, त्याच्यातलं एक सब टॉपिक म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह याच्यावरचं आहे आणि हे आज आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी। आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह काय आहेत किंवा इंटरनॅशनल नंबर्स काय असतात बा, जसं आपण दररोज 1 2 3 4 5 6 जे बोलताना वापरतो ते असतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हे 1 ते 9 आणि 0 सुद्धा, बरोबर, असे एकूण किती आहेत रे? 10। लक्षात येते का? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह जर विचारले एक्झाम मध्ये तर किती असतील एकूण? फक्त 10। म्हणजे 1 ते 9 किंवा 0 ते 9, 0 1 2 3 4 5 मी सगळे इथं दिले। ही पद्धत आपण रोजच्या जीवनात वापरतो। या पद्धतीत हिंदी अरबी संख्या पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं, बरोबर। याचे वैशिष्ट्य काय आहे? त्याच्यात आकडे कोणकोणते आहेत तर 0 पासून तर 9 पर्यंत असे एकूण 10 आकडे आहेत, बरोबर, किंवा 10 संख्या। एवढ्या 10 घेतल्या तर तुम्ही कितीही नंबर बनवू शकता, ठीक आहे। बघ, या आकड्यांपासून सर्व संख्या बनतात। स्थानिक मूल्य म्हणजे प्लेस व्हॅल्यू ही पद्धत वापरली जाते, जसं की एकक, दशक, शतक, हजार। एका मिनिटात मी सांगतो की हे प्लेस व्हॅल्यू किंवा हे काय, याचं एक पुढचं चॅप्टर आहे त्याच्यात आपण बघू, पण आता आलाय तर बघू किंवा स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू। प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय आहे? जसं समजा 1 2 3 4 असं जर लिहिलं आहे तर मग हे जे कोणतं आहे हा एकक, बरोबर। हे जे दुसरं आहे दुसऱ्या नंबरला लिहिलेलं हे काय आहे? दशक, बरोबर। नंतर तिसरं काय आहे रे? शतक। आणि चौथं काय आहे? हा हजार, बरोबर। एकक, दशक, शतक आणि हजार। मग आता हा संख्या, ही जी संख्या आहे ही वाचायची आहे समजा एखाद्याला, तर कशी वाचणार आहे? 1234। सर 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 तुम्ही खूप मोठे आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला वाचता येतं, आम्हाला शिकवा ना। म्हणून 1000, मग एक कोणत्या ठिकाणी हजार, याच्यात बघा एकम दहम शतम हजार, याच्यानंतरचा कॉमा देत असतात, ठीक आहे। हे मी सगळं शिकवणार, काळजी करू नका, एकदम तरबेज। तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करताना, नवोदयचा अभ्यास करताना जे काही बेसिक मी शिकवणार आहे ते इतकं होईल की तुम्हाला गणिताची, तुमच्या शालेय गणिताची आवड निर्माण होईल, ठीक आहे। सो बघा इथं मग हे हजार आहे, हे शतक आहे, हे दशक आहे आणि हा एकक आहे। म्हणजे 4 हा एकक स्थानी आहे, 3 हा दशक स्थानी आहे। या दोघांना जर कन्सिडर केलं असं तर मग आपण काय म्हणतो? 34। 34 म्हणजे कसं रे? 30 आहे ना अधिक 4 असे असतात ते 34, ठीक आहे। 34 कसे? 30 अधिक 4 34। मग हा 4 हा एकक स्थानी, 30 हा दशक स्थानी। मग हा 2 किती आहे? हा शतक स्थानी म्हणजे 200। हा 1 म्हणजे 1000, हा हजारच्या स्थानी। म्हणजे याला लिहायचं जर झालं तर बघा 1000 हा काय झाला? 200, तो काय झाला? 30 आणि हा फक्त 4, बरोबर। म्हणून हा दशक, हा हजार आहे, हा शतक आहे, दशक आहे, आणि मग याचं फायनल ॲडिशन जे होतं तेव्हा 0 4 4 3 0 0 3 2 आणि 0 2 आणि हा एक जसाच्या तसा। कळलं का? म्हणजे संख्या कशी बनते हे बेसिक सुद्धा मी तुम्हाला सांगतोय आणि याच्या सोबत तुम्हाला रोमन आणि नॉर्मल जी संख्या आहे त्याच्यावर पण आपण बोलतोय, ठीक आहे। सो काळजी करू नका, खूप जोरदार आपण अभ्यास करू। जेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व करणार ना तेव्हा तुम्हाला कळेल की दादांनी काय शिकवलं। सोबतच नोट्स काढत राहा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर बघा, ह्या झाल्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह। मग रोमन संख्या चिन्ह काय असतात तर बघा, आंतरराष्ट्रीयमध्ये संख्या वाचन कसं करतात जे मी आता शिकवलं तो प्रकार होता संख्या वाचनाचा। जसं हा झाला 1 10 45 है ना, इकडे बघा 120 1000 है ना, इथं बघा। मग हा 10,000,
एकम, दहम, शतम, हजार, दशहजार म्हणजे हा काय झाला 10,000. हा 1,00,000. एकम, दहम, शतम, हजार, 10,000 आणि लक्ष. 1,00,000 आणि हा 10,00,000 है ना. 10,00,000ला 1,000,000 असं म्हणतात. 10,00,000ला बघा 10,00,000 असतं, यालाच काय म्हणतात 1,000,000. ठीक आहे. आणि असे जर 10,000,000 झाले तर 1,00,00,000. हे मी नंतर शिकवेल, काळजी नका करू. मग त्याला म्हणतात बिलियन. बरोबर. पण ते ना नंतर जो आपण शांततेत शिकू, काळजी नका करू तुम्ही. अभी तो नापी हम मुट्ठी भर जमी हमने, अभी पूरा आसमां बाकी है. मुट्ठी भर जमी के लिए क्यों लगड़ झगड़ रहे हो, जबकि जीतने के लिए वारुड़कर के पास का पूरा ज्ञान का भंडार तुम्हारा है. 5व्या वर्गातल्या विद्यार्थ्याला आपण ह्या प्रकारे ट्रेन करणार आहे की भन्नाटच. ही PDF जर लागली 97 30 35 16 30 हा माझा नंबर आहे. मी इथं टाकतो, तुमच्याकडे नसेल तर 97 30 35 16 आणि 30. ह्या नंबरवर जस्ट स्कॉलरशिपची PDF असं तुम्ही मेसेज टाका. मी ही PDF देतो, सोबत होमवर्कसुद्धा आहे. आणि ते होमवर्क कुठं करायचं आहे त्याच्यासाठी एक आपण लेक्चर पण घेणार आहे, काळजी करू. ठीक आहे. हे करत असताना जर तुम्ही नोट्स काढत असाल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. ठीक. चला मग पुढे बघू आपण रोमन संख्या चिन्ह. मग रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय, हे प्राचीन काळातली रोमन लोकांची एक पद्धत होती. जे राजे रजवाड्यांचे जे नावं आहेत ना, म्हणजे पहिला प्रिन्स, दुसरा प्रिन्स, प्रिन्स 3, अमुक ढमुक टमुक, हे सांगण्यासाठी जी पद्धत जी होती ती होती रोमन संख्या पद्धती. याच्यात मूलभूत चिन्ह आहेत आय. बघा आय हा 1 साठी वापरला जातो, व्ही हा 5 साठी वापरला जातो, एक्स हा 10 साठी वापरला जातो, यल तुम्हाला दिसत नसेल तर मी प्रॉपर लिहितो 50 साठी, सी हा 100 साठी, डी हा 500 साठी. बघा आता इकडे एक्स हा 10 साठी. ठीक आहे. मग पुढे आहे तुमचा एल हा 50 साठी, मग सी हा 100 साठी, नंतर आहे तुमचा डी 500 साठी आणि नंतर आहे तुमचा यम हा 1000 साठी. हा एवढं लक्षात ठेवा. आय आणि व्ही, आय हा 1 साठी, व्ही हा 5 साठी. एवढं जरी लक्षात ठेवलं तर मग आता मी तुम्हाला रोमन मध्ये संख्या कशा लिहायच्या हे शिकवेल. रोमन संख्या चिन्ह का आणि कसे वापरतात हे पाठच झालं पाहिजे की एक्स हा 10 साठी, मग एल हा 50 साठी, सी 100, डी 500 आणि यम 1000. एक्स एल डी एम सी डी एम, एक्स एल सी डी एम, एक्स 10 साठी, एल 50 साठी, सी 100 साठी, डी 500 साठी आणि यम 1000 साठी. याच्यात काही बेसिक नियम सुद्धा असतात. बेसिक नियम काय असतात माहिती आहे का, की एक पहिला नियम आहे की एक चिन्ह तुम्ही फक्त 3 वेळाच वापरू शकता. बरोबर आहे. 3 पेक्षा जास्त नाही. कसं की सिंपल सांगतो बघा, लक्ष द्या तुम्ही इकडे. जसं मला 1 लिहायचं आहे तर मी रोमन मध्ये कसं लिहिल आय. ठीक आहे. मला 2 लिहायचं आहे तर मी रोमन मध्ये कसं लिहिल रे 2 वेळा आहे. मला 3 लिहायचं आहे तर मग 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. बरोबर. आता मला 4 लिहायचं आहे तर मी आय आय असा लिहिणार का नाही? असं लिहिलेलं चालते का? असं तर अजिबात नाही. मग कसं लिहायचं या 4ला? तर या 4ला तुम्हाला 4 हा कोणाच्या जवळचा आहे बघा. ह्या 1 साठी आय आहे. बरोबर. दुसरा 5 साठी व्ही असतो, 10 साठी एक्स असतो. ठीक आहे. मग हा 4 कोणाच्या जवळ आहे रे 5च्या. बरोबर. मग 4 म्हणजेच 5 वजा 1. बरोबर. 4 म्हणजे 5 वजा 1.
ठीक आहे. मग हा कसा लिहितात आता रोमन मध्ये, तर ह्या 4ला 5 म्हणजे व्ही आणि वजा 1 म्हणजे वजा आय, बरोबर. मग ह्याला लिहिताना वजा करायचं आहे, म्हणजे या 5च्या डाव्या बाजूला त्या आयला लिहावं लागेल. रोमन मध्ये एखाद्या संख्येच्या डावीकडे जर ती संख्या किंवा मागे साध्या भाषेत किंवा पहिले जर ती संख्या लिहिलेली असेल तर ती त्याच्यातून वजा केलेली असते. म्हणजे हा आहे 5, हा आहे 1, मग 5तून 1 वजा केला आले 4. कळलं का सगळ्यांना? कसा लिहिला 4? 5तून 1 वजा केला. आता समजा मला 9 लिहायचा आहे, तर मी 9 कसा लिहिल? 10तून 1 गेला, बरोबर. पण मग हाच आता मला रोमन मध्ये लिहायचा आहे, तर मी काय करेल रे? 10 म्हणजे x आणि 1 म्हणजे i. याला लिहिताना मी कसं रे? एक्सच्या अलीकडे आय. समजला का? म्हणजे आय पहिले लिहिला म्हणजे तो त्या एक्स मधून मायनस केला, आय पहिले लिहिला म्हणजे त्या एक्स मधून मायनस केला. बरोबर आहे का? सही जा रहा है क्या? परत एकदा बघू. जसं इकडे बघा, 5 मला लिहायचा आहे, तर 5ला मी 4 वजा 1 लिहितो. या 4 साठी थांबा 5 नाही पाहिजे ना आपल्याला 4 लिहायचा आहे. ठीक आहे. सो जर मला 4 लिहायचा आहे तर 4 मी कसा लिहिल? 5 वजा 1. सगळ्यांनी लिहा बरं का शांततेत. मग या 5 साठी असतो v आणि या 1 साठी असतो i. हा v मायनस i, पण जेव्हा 4 साठी लिहायची बारी येते तेव्हा तो कसा लिहिला जातो? या v च्या अलीकडे i. समजला का? 4 कसा लिहिला जाईल? i v म्हणजे 4. मग असाच 9 लिहायचा असेल तर x च्या अलीकडे i, कारण 10तून 1 गेला, बरोबर. आता सर 15 कसे लिहितात माहिती आहे का? 10 आणि याच्या पुढे जर v लिहिला तर हे किती झाले रे? 15. 15. पण जर मला 14 लिहायचे आहे तर मग हा झाला 15 आणि त्याच्या अलीकडे i लिहायचा आहे का? नाही. बघा, तर मग 10 5 15 आणि त्यातून 1 गेला. समजलं का? 10 आणि 4 14. ठीक आहे, समजलं? व्यवस्थित लिहा बरं का. याच्यामध्ये तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेत आपण प्रॅक्टिस घेऊ भरपूर सारी. पहिले हे बेसिक लक्षात घ्या की i म्हणजे 1, v म्हणजे 5, x म्हणजे 10, l म्हणजे 50, c म्हणजे 100, d म्हणजे 500 आणि m म्हणजे 1000. इथपर्यंतच लक्षात ठेवा सध्याचं. मग आता समजा मला बघा, इथं मी लिहितो i म्हणजे 1 आहे, है ना, x म्हणजे 10 आहे, l म्हणजे 50 आहे, c म्हणजे 100 आहे, d म्हणजे 500 आहे आणि m म्हणजे 1000 आहे. ठीक आहे. सो आता मला समजा या ठिकाणी 400 लिहायचे आहे. मग मी 400 कसे लिहू शकतो? 500 वजा 100, बरोबर. मग आता 500 साठी काय वापरतो आपण? d. आणि वजा 100 म्हणजे 100 साठी c. म्हणून हा मायनस आहे, म्हणून 400 साठी मी कसं लिहिल? चला लिहून बघा बरं सगळ्यांनी. कसं लिहिणार? हा d आणि d च्या अलीकडे हा मायनस 100. cd म्हणजे किती झाले? 400. सगळं समोर मी दिलंय, पण तरी तुम्ही लिहा. मग मला समजा 900 लिहायचं आहे. कसं लिहिणार? पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. 900 लिहायचे आहेत, 900 लिहायचे आहेत. कसे लिहिणार? चला पटापट लिहा कमेंट बॉक्स मध्ये. तुमच्या वहीत लिहा, नोट्स मध्ये लिहा, आजची तारीख टाका, तारीख टाकून कार्यक्रम. 900 साठी 1000 मायनस 100. मग 1000 साठी सर यम आहे, 100 साठी सी आहे. म्हणजेच काय लिहावं लागेल? यमच्या अलीकडे सी. जमलं का?
एनी प्रॉब्लेम? सही आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. जाऊ मग पुढे. म्हणजेच हे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. मग बघा, काही नियम दिले, पुढे लिहिल्यास बेरीज केली जाते. बघा, वीच्या पुढे आय लिहिला तर 6, जसं की वी म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1. सो मला 6 लिहायचे आहे, तर 5 आणि 1 6. 7 लिहायचं आहे, 5 6 7. ठीक आहे. जर मला 8 लिहायचा, 8 कसा लिहिल? 5 6 7 8. ठीक आहे. मला 11 लिहून दाखवा बरं. 11 लिहून दाखवा. ओ माझ्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, भावी अधिकारीच म्हणणार आहे मी. बघा, 10 अधिक 1 11 है ना. 12 लिहा बरं. 11 आणि हे 12. 13 लिहायचं आहे. 10 11 12 13. आता या ठिकाणी 10 असेल तर x. मग मी इथला 9 घेतला नाही, इथला आपण 14 पण घेऊ नाही सध्या. मग आता 15 लिहायचं आहे, तर 10 आणि 5 15. ठीक आहे. जर मला 21 लिहायचं आहे तर कसं लिहेल मी? 21. तर 20 साठी 2 वेळा आणि आय. कळलं का तुम्हाला? म्हणजे पुढे जर लिहिलं तर बेरीज होते. मला 25 लिहायचे आहे, मी कसे लिहिणार सांगा पटापट. लिहा कमेंट बॉक्स मध्ये 25. 25 म्हणजे 10 अधिक 10 अधिक 5. 10 प्लस 10 प्लस 5. ठीक आहे. सो 10 प्लस 10 प्लस 5, 10 अधिक 10 अधिक 5. मग चला, मग ह्या 10 साठी मी x लिखेल, या 10 साठी आणखी x घेईल, या 5 साठी मी v घेईल. सो आले का 25? कळलं? 26 साठी x x आणि v. 27 साठी x. म्हणजेच आपण कोणत्या पॉइंटवर होतो की पुढे लिहिल्यास बेरीज होते. दुसरा पॉइंट काय रे? मागे लिहिल्यास वजाबाकी होते. बघा, 4 साठी आय व्ही बरोबर. 9 साठी 10 आणि हा 1 काढला त्यातला बरोबर. मला 19 लिहायचं असेल तर मी कसं लिहील? 10 10 20 आणि त्यातून 1 गेला. कळलं का? 19 कसा लिहिला? 10 आणि 10 20 मधला 1 गेला. मला 24 लिहायचं आहे. सो मला 25 लिहिता येतं. 10 आणि 10 20, 5 25. पण या 5तून हा 1 घ्या. आलं का लक्षात? या हा असा चालेल का 19? असा नाही चालत. 10 10 20 आणि या 10तून हा काढायचा आहे. कळलं का? हा असा असेल का? थांबा, मी त्याला मुद्दाम लिहिला. हा असा चालणार नाही, हा करेक्ट आहे. सही आहे? एनी प्रॉब्लेम? एनीबडी? नोबडी. चला, मग तिसरा नियम काय? एकाच चिन्हाचा वापर 3 पेक्षा अधिक वेळा होत नाही. ठीक. तसं की बघा, मला काय म्हणाय, मला जेव्हा 80 लिहायचं आहे तर मी कसं लिहिल रे? 50. 50 साठी काय? एल. मग पहिले 80. 50 अधिक 60 अधिक 70 अधिक 80 झालं. म्हणजेच काय? तर ह्यासाठी एल, याच्यासाठी एक्स, याच्यासाठी एक्स आणि एक्स बरोबर. सो याचं फायनल आउटपुट काय होईल? हे सगळे एकाच ठिकाणी एल एक्स एक्स एक्स. परफेक्ट आहे. आलं 80. 81 असतं तर 81 असेल तर एल एक्स 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 झाले 80 आणि हाय 1. सही आहे? एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. मग मला तुम्ही 86 87 91 95 करून दाखवा पटकन. मी एक होमवर्क दिलं की बघा, 81 ला जर लिहिला आपण एल म्हणजे 50
60, 70, 80 आणि 81. मग त्याला 86ला तुम्ही कसं लिहिणार है ना? म्हणजे आपण आता काय बघतोय नियम की याच्या समोरची संख्या म्हणजे समोर लिहिलं की ॲडिशन होते. मग 86 साठी काय लिहिणार रे आपण? थांबा, मग मी इंक चेंज करतो. 86 साठी काय लिहिणार? एल म्हणजे 50, 60, 70, 80, 85 आणि हा एक 86. करेक्ट आहे. सो असा 86 साठी लिहिला. आता 87 घ्या बरं. 87 घ्या. उभ्याची रेल काढतो म्हटलं, थोडं मागून जातो तू. आता 87 साठी सांगा बरं. हे सगळे ॲडिशनचे आहे. ॲडिशनचे म्हणजे काय की त्याच्या समोर लिहायचं आहे आपल्याला है ना. सो काही क्लिक पण मारजो. सो 87 साठी कसं करणार आपण सांगू मी. 87 साठी बघा 50, मग 60, 70, 80, 5, 85, 86 आणि 87. सही आहे. आता 91 आणि 95. 91 ची खरी गंमत आहे. जसं आपण मग 90 काढायला शिकलो. ठीक आहे. सो 90 साठी कसं केलं होतं? 100 मधून 10 वजा करायचे. 100 मधून 10 वजा करायचे म्हणजे 90 होईल. मग 100 साठी काय आहे? 100 साठी काय आहे? एल आहे का, एम आहे का, सी आहे का, डी आहे का? जर एल हा आपण 50 साठी वापरतो. बघा आपण एका स्लाइडला जाऊया है ना, जिथं आपण बघितलं की इथं एल हा आपण वापरला 50 साठी, सी वापरला 100 साठी. मग मला 90 जेव्हा लिहायचे आहे तेव्हा आपण काय करणार आहे? 100 वजा 10. 100 वजा 10. ठीक आहे. सो 100 मधून 10 वजा केले म्हणजेच काय तर तुमचा तो जो आहे यम सी आहे 100 साठी. यातून 10 वजा करायचे म्हणजे एक्स, म्हणजे सी च्या अलीकडे एक्स हा झाला 90. ठीक आहे. सो मग 90 मग 91 कसा करणार? ठीक आहे. आता बघा तुम्ही असं आहे का कसं आहे, तर गरज नाही पडणार याची, पण ठीक आहे चालेल. सो मग असे होते हे नियम. आता रोमनचं हे बघा, आपण जे 90 बघितलं ना मग, सो 90 कसं असणार आहे? हा 100 आणि हा 10 वजा त्याच्या अलीकडे लिहिलं म्हणजे त्याच्यातून मायनस होईल. आणि अलीकडे इन द सेन्स पहिले लिहिलं तर मायनस आणि पलीकडे लिहिलं तर काय होईल? प्लस होईल. मग 100 मग 400. 400 साठी 500 वजा 100. 500 साठी किती लिहितो रे आपण? डी. 100 साठी किती लिहितो? सी. म्हणून 500 वजा 100. 900 साठी कसं केलंय? 1000 ज्याला एम आणि मायनस 100 म्हणून एम च्या आधी सी घेतला. 2000. 2024 साठी पण तसा केला. तर असं आहे. तर मला सांगा हा रिअली हा 2024 साठी आहे का? 2024 साठी तो आहे का की तो 2026 आहे? व्ही च्या पलीकडे आय लिहिलाय म्हणजे तो 6 झाला ना रे, म्हणून हा 2026 आहे. आणि जर मला 2024 साठी लिहायचं, हे मुद्दाम मी चुकीचं लिहून ठेवलं. 2026 साठी असेल तर बघा 1000, 2000, मग 2010, 2020, 2025 मधून एक गेला म्हणजे हा याच्या अलीकडे लिहायचा आहे. सही आहे? एनी प्रॉब्लेम? हे दोन्हीही टेबल व्यवस्थित करून ठेवा. हे दोन्ही टेबल जर असतील भाई कोणीच आपले मार्क काढू शकणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. म्हणून तुलना करूया 2 मिनिटासाठी आंतरराष्ट्रीय आणि रोमन या दोघांमध्ये सुद्धा. सो वापर आंतरराष्ट्रीयचा सर्वीकडे केला जातो, पण रोमनचा वापर हा घड्याळ, पुस्तकात पण बघा ना तुम्ही काही हे असतात किंवा काही ॲड्स असतात ज्याच्यामध्ये त्याच्यात होतो. नंतर चिन्हांची संख्या इथं 10च आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 वगैरे 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 10. पण इकडे किती आहे? 7च आहे. 7 कोणते आहे? 1 साठी, 5 साठी, 10 साठी, 50 साठी, 100 साठी, इकडे तुमचा 500 साठी आणि 1000 साठी. अशा 7च आहेत. 0 आंतरराष्ट्रीय मध्ये आहे आणि रोमन मध्ये नाही आहे.
हा आंतरराष्ट्रीय वाला जो आहे ना, हिंदी मराठी बोलते, हिंदी उर्दू बोलते किंवा हिंदी अरबी, शून्याचा शोध जो आपण लावला तो हा शून्यवाला तोच आहे, आर्यभट्ट साहेब है ना. गणितीय क्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय सोपी जातं आणि रोमन कठीण जातं. जसं बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. एकच मिनिट, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आंतरराष्ट्रीयची आपण बेरीज जर केली, समजा 100 वजा 50 असं जर केलं तर हे कसं होतं, पटकन उत्तर येतं तुमचं सर 50. हे झालं आंतरराष्ट्रीय संख्याचं. हे जर रोमनचं करायचं असेल तर मग सी मायनस एल म्हणजे एल असं होतं का, नाही होत. किंवा असं करतात का, नाही करत. म्हणून रोमनचा वापर जो आहे ना तो पर्टिक्युलर काही ठिकाणी केला जातो आणि आंतरराष्ट्रीयचा वापर हा पर्टिक्युलर ठिकाणी केला जातो, जवळजवळ सगळीकडेच केला जातो. ठीक आहे. सो 68 ही संख्या. आता तुम्हाला आपण थोडी प्रॅक्टिस करूया, म्हणजे आतापर्यंत वारुळकरनं जे जे काही शिकवलं ते नक्कीच तुम्हाला कळलं की नाही हे बघण्यासाठी आपण करूया प्रॅक्टिस. एक मिनिट, मी परत जातो की आपला आजचा जो कार्यक्रम होता तो होता आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हाला धरून. आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह हे इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या पहिला पार्ट जो की आहे, पहिला आपला आहे जो की आहे तुमचा नंबर्स मध्ये 7 वेगवेगळे चॅप्टर आहेत, 7ही आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण कंप्लीट बघितलं नॉर्मल किंवा इंटरनॅशनल संख्या, रोमन संख्या. आता आपण होमवर्ककडे जाऊ आणि होमवर्क जोरदार सोप्यात सोपी भाषेत करू. 68 ही संख्या कशी लिहिणार. आता या 68ला लिहित असताना काय करणार, 50 अधिक 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 आणि अधिक 1. सर असं का केलं, मी मग सांगितलं किंवा आधीच्या स्लाइडवर काय बघा की रोमन जे आहेत ते किती आहेत, 7च आहेत ना. मग तुम्हाला कोणतीही संख्या या 7 मध्येच बघायची आहे. 50 कशी बघितली आपण, सॉरी 68 कशी बघितली की 50 आहे मग त्यातला तुमचा एल झाला. 60 आहे म्हणजे 10 आहे एक तो एक्स झाला आणि 5 आहे 65 वाला तो व्ही झाला है ना. मग इकडे या परत. आता या 50 साठी काय घेऊ मग आपण एल, या 10 साठी काय घेऊ रे एक्स, या 5 साठी काय घेणार व्ही. मग हा 66 67 68 एल एक्स व्ही आय आय आय. 3 आय या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, पण सी आधी चालेल का, नाही. सो आला आन्सर तुमचं करेक्ट. सो व्हॉट इज युअर आन्सर, थर्ड नंबर इज युअर आन्सर. हे पण येणारच नाही. आता जर तुमचा पाया चांगला असेल तर मग तुम्ही काय करणार माहित आहे का, बघा हे गणित खूप प्रॅक्टिस केल्यानंतर आपण कसं सॉल्व्ह करणार की मला काय फाइंड आउट करायचं, 68. मग 68 म्हणजे 50 म्हणजेच तुमचा काय असेल, यल पहिला असेल. सो हा सी पहिला चालेल का, नाही. 8 म्हणजे 1 2 3 3 आय शेवटी राहतील. सो मग ह्याच्यात किती आय आहे, 2, हे उत्तर येणार नाही. ह्याच्यात किती आय आहे, 2, हे उत्तर येणार नाही. आलं काय आन्सर, सही आहे, सोपी होतं. चला पुढचं उदाहरण बघा बरं. याला 5.25 कोटी एकक दशक शतकला आपण बघितलं है ना. तो 5.25 कोटी, 5 कोटी बघा, एकम दहम शतम हजार दस हजार लक्ष दशलक्ष म्हणजे 52 लाख झाले फक्त. ठीक आहे. एकम दहम शतम हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी जमलं, हे झाले 5 कोटी आणि 25 लाख. मग 5.25 कोटी झाले का रे, 5 कोटी आणि 50 लाख असते तर 5.5 बरोबर. मग 5 कोटी 25 लाख म्हणजे 5.25. आ गया आंसर, सही जा रहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. चला, 11:15 म्हणजेच 12ला 15 कमी. घड्याळातील मिनिट काटा हा कोणत्या अंकावर असतो. सिंपल, घड्याळ काढा, इथं 12 इथं 9. पण रोमन मध्ये 9 कसा लिहितात रे, 10 मायनस 1 म्हणजे आय. सो हे कुठं दिसतंय, हा 10 आहे, हा 12 आहे, हा 6 आहे, सॉरी 8 आहे. आलं उत्तर, त्याला गोल करायचं आहे. ठीक, पुढे जाऊ. सी प्लस एल. सो सी किती साठी असतो, 100 अधिक एल किती आहे 50. किती झाले रे 150 भागीला
डिवायडेड बाय हा 10, शून्य गेला 15. ठीक आहे, पण 15 कसा लिहितात, x म्हणजे 10 आणि v, सो एक्स वी एक्स वी एक्स. करेक्ट है, सही है, क्या बात है, बहुत जोरदार कार्यक्रम चल रहा है. 5 अंकी सर्वात मोठी संख्या. आता मला सांगा, 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999, 4 अंकी रे 9999 4 वेळा. मग 5 अंकी सर्वात मोठी संख्येला 5 वेळा 9 असेल. ठीक आहे, मग इथं पण आहे ना. आता तुम्ही ठरवा की आंतरराष्ट्रीय विचारलाय, सो हे मराठीत आहे, मग हे असेल का, नाही, आंतरराष्ट्रीय. ठीक आहे, 5 अंकी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय, हे का नाही घेतलं आपण, हे होतं मराठीवालं. ठीक आहे, पुढचं बघा, d डिवायडेड बाय 2. d डिवायडेड बाय, d म्हणजे किती, तुमचा l म्हणजे 50, c म्हणजे 100, d म्हणजे 500 है ना. सो 500 भागीला 2 वेळा आहे म्हणजे किती आहे, 2. किती झालं रे, 250. मग 250 म्हणजे किती, सो c किती वेळा असेल, 2 वेळा म्हणजे 200, आणि मग असेल तुमचा l. सो c आलेला आहे का, आहे, हा उत्तर सही आहे. क्या बात, क्या बात है, जोरदार अभ्यास. चला, 71 ही संख्या दर्शवणाऱ्या योग्य रोमन संख्या चिन्ह कोणती आहे. 71, पहिला गोष्ट 7 मध्येच रोमन डिवाइड होते, सो 71 ला मी डिवाइड करेल 50, 60, 70 आणि 71. मग 50 साठी आहे तुमचा l x x 1, सो l x x i पहिला नंबर. करेक्ट आहे, सही आहे. बर, किती, हा म्हणजे किती, 11 है ना. हा म्हणजे किती, 10 ने 11, अधिक हा म्हणजे किती, थांबा, पहिला हा गुणाकार करावा लागेल, आय व्ही मल्टिप्लाय बाय हे म्हणजे किती रे, 4 गुणेला 2 म्हणजे किती, 8. तर 11 आणि 8, 8 आणि 1 9, 19, म्हणजे हा 20 मधून 1 गेला है ना. सो 10 आणि हे 9, एक्स आय आय एक्स आय आय हाय. परफेक्ट. हे होते आजचे सगळे उदाहरणं. एवढंच बोलून थांबतो. या लेक्चरमध्ये काही अडचण आल्यास नक्कीच हे करा. हे आहे तुम्हाला होमवर्क. या होमवर्कचं उत्तर मला पाहिजे 97 30 35 16 30 या नंबरवर. होमवर्क नंबर 1 पटकन स्क्रीनशॉट घ्या. होमवर्क नंबर 2 याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. आणि होमवर्क नंबर 3 ही सर्व चिन्ह व्यवस्थित बघा आणि तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.